नमस्कार. कोकण दृष्टीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आत्ता जी आपण प्रॉपर्टी बघणार आहोत ही हापूस आंब्याची 140 हापूस आंब्याची लागवड असलेली 3 एकरची आंबा बागायत आहे. हा जो समोरून रोड दिसतोय या रोडची नोंद इथल्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये केलेली आहे आणि जागेला फ्रंटेज बघायला गेलात तर ह्या समोरच्या पोलपासून या अलीकडच्या या पोलपर्यंत जागेला मोठा फ्रंटेज आहे. म्हणजे जवळजवळ 60 ते 70 मीटरचा फ्रंटेज आहे. इथून जागेला एंट्री आहे. जागेमध्ये एंट्री केल्यानंतर सुरुवातीलाच हापूस आंब्याची कलमं तुम्हाला बघायला मिळतील. साईडला दोन्ही साईडनी जागेच्या काटेरी कुंपण केलेलं आहे. जी जुनी माणसं कोकणातली आपल्या जागेच्या हद्दीवरती जे कुंपण करतात त्या प्रकारचं कुंपण या जागेला केलेलं आहे. संपूर्ण 3 एकरची बागायत आहे आणि संपूर्ण 3 एकरच्या बागायतीमध्ये 140 हापूस आंब्यांची लागवड असलेली बागायत आहे. तुम्ही बघू शकता आत्ता फेब्रुवारी महिना चालू आहे आणि या हापूस आंब्याच्या बागेला झाडांना चांगल्या प्रकारचं मोहर देखील आलेलं आहे. लाईटचं कनेक्शन प्लॉटच्या जवळपास आलेलं आहे. पाण्यासाठी आपल्याला ते बोरवेल करावी लागेल. आपल्या इथल्या साईडच्याच प्लॉटवरती बोरवेल देखील केलेली आहे. त्यांना देखील पाणी इथे बोरवेलला मिळालेलं आहे. खूप सुंदर बाग आहे. संपूर्ण प्लॉट हा टेबल प्लॉट आहे. लाल मातीचा प्लॉट आहे. आजूबाजूला वाडी वस्ती देखील आहे. गुहागरच्या बीचपासून आपला प्लॉट एक 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. संपूर्ण हापूस आंब्याची बागायत असलेली 103 एकरची बागायत आहे. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे. चिपळूण रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून एक 50 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. संपूर्ण प्रॉपर्टी तुम्ही या व्हिडिओच्या आधारे बघू शकता. संपूर्ण जागेला कुंपण केल्यामुळे जागेचं एक्झॅक्ट जागा कशी आहे ती नक्कीच तुम्ही इथे आल्यावरती आम्हाला सहजरित्या तुम्हाला दाखवता येईल. खूप सुंदर बागायत आहे मित्रांनो. संपूर्ण हापूस आंब्याची कलमं आता लागती कलमं असलेली ही बागायत आहे. 20 ते 25 वर्षाची हापूस आंब्याची कलमं आहेत. संपूर्ण प्लॉट हा टेबल प्लॉट आहे. लाल मातीचा प्लॉट आहे. मगाशी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे. आता आपण जागेच्या हद्दीवरती आलेलो आहोत. ही जागेची हद्द आहे. तुम्हाला जर एखादा फार्म हाऊस प्लॉट कोकणामध्ये हवा असेल तर इतका सुंदर प्लॉट तुम्हाला कोकणामध्ये शोधूनसुद्धा सापडणार नाही. प्रॉपर्टी खूप सुंदर आहे. प्राईम प्रॉपर्टी आहे. तुम्हाला फार्म हाऊस जर इथे बांधायचं असेल तर नक्कीच इथे फार्म हाऊस बांधू शकता. संपूर्ण एरिया हा ग्रामपंचायत एरियामध्ये येतो. किंवा तुम्हाला जर कॉटेजेस वगैरे टुरिझमसाठी जर विचार करत असाल, हापूस आंब्याच्या बागेमध्ये जर तुम्हाला टुरिझम करायचं असेल तर इथे तुम्ही कॉटेजेस बांधून तुमचा टुरिझमचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. शहरीकरणाला जर कंटाळलेले असाल आणि कोकणामध्ये जर का तुम्हाला एखादी सुंदर हापूस आंब्याची बागायत हवी असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी खूप सुंदर आहे. राहता राहिला प्रश्न या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशनचा. तर जमीन मालकाने संपूर्ण प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन 3 एकर प्रॉपर्टी आहे. 140 हापूस आंब्याची लागती कलमं आहेत. संपूर्ण जागेला कुंपण आहे. क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे. तर या संपूर्ण जागेचं व्हॅल्युएशन जमीन मालकाने 74 लाख रुपये असं केलं आहे. प्रॉपर्टीचं बजेट थोडं जास्त आहे कारण की प्रॉपर्टी त्या प्रकारची आहे. नक्कीच अजून काही तुम्हाला प्रॉपर्टीबद्दल माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर दिला आहे.
त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा, कॉल करा, तुम्हाला योग्य ती मदत पुरवली जाईल. आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघायच्या आधी म्हणजे व्हिडिओ संपायच्या आधी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून कोकणातल्या नवीन नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स नेहमीच आमच्या चॅनलवरती मिळवत राहा. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.